श्री गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी भक्त दूरदूरून बंकटलाल यांच्या घरी येऊ लागले. एके दिवशी सकाळी एक गोसावी महाराजांच्या दर्शनासाठी आला. तो एका कोपऱ्यात शांत बसला. समोर खूप गर्दी असल्यामुळे त्याला महाराजांचे दर्शन नीट होत नव्हते. तो मनात विचार करू लागला, मी महाराजांचा महिमा काशीला ऐकला आणि त्यांना भांग अर्पण करण्याचा नवस केला. पण इथे इतक्या लोकांमध्ये माझा नवस कोण लक्षात घेईल? लोकांना कळले तर ते मला इथून हाकलून देतील. महाराजांनी त्याचे हे सर्व मनातील विचार ओळखले. तो पहा, कोपऱ्यात काशीचा गोसावी बसला आहे, त्याला इकडे आणा. हे ऐकून गोसावी खूप आनंदी झाला. हे संत खरेच त्रिकालज्ञ आहेत. मी मनात जे विचार केले ते त्यांनी ओळखले. महाराजांनी माझा नवस न सांगताच ओळखला. हे खरेच महान आहेत. मंडळींनी त्या गोसाव्याला पुढे आणले. महाराज त्याला म्हणाले, तुझ्या झोळीत 3 महिने जपून ठेवलेली पोटरी काढ आणि आज तुझा नवस पूर्ण कर. हे ऐकताच गोसावी भावुक झाला. तो महाराजांच्या चरणी लोटांगण घालून लहान मुलासारखा रडत क्षमा मागू लागला. महाराज म्हणाले, बस आता, उठ आणि पोटरी काढ. नवस करताना तुला लाज वाटली नाही, मग आता का संकोच करतोस? तेव्हा गोसावी नम्रपणे हात जोडून म्हणाला, मी माझा नवस पूर्ण करतो, पण एक विनंती आहे. माझ्यासारख्या दीन भक्ताची आठवण म्हणून ही बुटी तुम्ही स्वीकारा. तुम्हाला याची गरज नाही हे मला माहीत आहे, पण माझी भावना म्हणून स्वीकारा. जसे भक्तांची इच्छा संत पूर्ण करतात तसेच माझीही करा. तुम्हीही माझी भावना नाकारू नका. महाराज थोडे संकोचले, पण शेवटी त्यांनी होकार दिला. गोसाव्याने पोटली काढली, ती स्वच्छ केली आणि महाराजांना चिलमीत घालून अर्पण केली. काही दिवस शेगावात राहून तो पुढे रामेश्वरला निघून गेला. अशा प्रकारे ही प्रथा सुरू झाली, पण ती व्यसन नव्हती. महाराज त्यापासून पूर्णपणे अलिप्त होते. गण गण गणात बोते, जय गजानन.